हाय भावांनो, सकाळचे वाजलेले आहे 9:30 आणि आजचा विषय असा आहे की आम्ही चाललो आहे तिरुपती बालाजीला. आत्ता आम्ही सध्या मार्केटमध्ये आहे. इथून मिरजपासून तिरुपती बालाजी. तर कोण कोण चाललं आहे, कोणती ट्रेन आहे, किती वाजता आहे, किती वेळ लागतो, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. आणि बालाजीमध्ये गेल्यावर बाबा तिथे रूमचं वगैरे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. व्हिडिओ कंटिन्यू पहा, व्हिडिओमध्ये राहा. धन्यवाद. कुठे चाललाय? जाऊया. कुठं जायचं सांग? बड्डेला. हे आमच्याशी बॅगेज तयार झालेली आहे, ते तुम्ही बघू शकता. बस लवकर. कोण कोण जायचं आपण? हां, कोण कोण जायचं? हां, आणि सांग कोण कोण जायचं? पुन्हा कुठे चाललाय? दक्षम कुठे गेला? दक्षम बघ. हा बर्थडे. बर, कोण कोण निघालं? बचाओ बचाओ बचाओ. ओ पापा पापा कॉफी करता. सोनक सोनक. दक्षम कुठे चालला? दक्षम नाश्ता करायला थांबलोय. इथं या ठिकाणी नाश्ता करायला थांबलोय. हा रोड आहे, इस्लामपूर सांगली रोड आहे. नाश्ता मागवलेला आहे. दक्षम मिरज जंक्शनला पोहोचलोय. आत्ता 12:30 वाजले आहेत. 1 वाजता आमची ट्रेन आहे. तुम्ही बघू शकता, हे मिरज जंक्शन आहे. हे मिरजचं रेल्वे स्टेशन आहे. गर्दी बघू शकता. हे सगळे स्टेशनला बसलोय आम्ही. दक्षम झोपला वाटतं. सोनक सोनक कुठे चाललाय तू? कुठे चाललायस? चाललाय कुठं? आहे का गाडी? हा, स्टेशनला तुम्ही गर्दी बघू शकता, कशी गर्दी आहे. 1 वाजता आमची ट्रेन आहे. कोणती ट्रेन आहे, किती वाजता निघणार आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगतो. शौनक ही आमची फॅमिली आहे. ही आमची गाडी आली बघा. ही गाडी आहे. हीच गाडी आहे. 1 वाजता सुटणार आहे. ट्रेनमध्ये बसलोय. एसी ट्रेन आहे. शौनक
शौनक शौनक दक्ष कुठे चाललो आपण शौनक सांग लाईट लावायचं पोलीसची गाडी आहे शौनक शौनक आमची फॅमिली आहे बाय बाय कर बाय बाय कर बाय 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 बेळगाव स्टेशनला पोहोचलो हे तुम्ही बघू शकता बेळगाव स्टेशन आहे का 4 वाजता गाडी पोहोचली बेळगाव स्टेशनला आमच्या सीट आहे तिकडं ते बेळगाव स्टेशन आहे 4 वाजता गाडी पोहोचलेली आहे बेळगाव पास करून पुढं आलो आहे लोंढा गावामध्ये लोंढा आहे लोंढा स्टेशन आले लोंढा स्टेशन हो लोंढा आले बेळगाव पाठीमाग गेलं की हा बेळगाव खानापूर मागे गेलं आता हे लोंढा आलंय लोंढा जंक्शन आलेलं आहे दक्ष उभय स्टेशन आलेलं आहे उभय स्टेशनला गाडी थांबलेली आहे उभय स्टेशन आहे उभय आता स्टेशन लागलेलं आहे आता मिरजपासून 7 वाजले उभयला यायला तुम्ही बघू शकता उभयचं स्टेशन आहे मिरजपासून 7 तास लागले आम्हाला यायला इथं आता अर्धा तास गाडी थांबणार आहे जेवण वगैरे जेवण करायला सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आमची गाडी रेणुगुंटा स्टेशनला थांबलेली आहे तुम्ही बघू शकता फायनली तिरुपती स्टेशनला पोहोचलो आम्ही तिरुपती स्टेशन आहे हे 21 तास लागले टोटली उतरलो आम्ही आत्ता इथं चल बॅगा मोजून घेतल्या पाहिजे तिरुपती स्टेशनला पोहोचलो सध्या आत्ता लोकशाही पाठीमधून 21 तास लागले टोटली पोहोचायला आता रिक्षा घेऊन रूम बघायला जायचं आहे बघू शकतो माझ्या पाठीमागे स्टेशनच्या बाहेर आलो इथं आणि अशा गाड्या भेटतात बघा तिरुपतीला जायला ही आम्ही अशी गाडी बुक केलेली आहे तिरुपतीला जायला त्याचं भाडं मी तुम्हाला सांगतो पुढं भाडं आहे ते
ही गाडी आम्ही बुक केली तिरुपती मंदिरपर्यंत जायला. असं स्टेशनच्या बाहेर पडले की असं तुम्हाला गाड्या भेटतात, पण शक्यतो त्यांच्याशी बोलूनच घ्यायचं. बाबा काय भाडं आहे, किती रेट आहे, कमी करून घ्यायचं. त्याच्यात लोक फसवतात तिथं, पासापासून खूप चालतं यायचं. चला बॅग आपली. हा पाठीमागा चेक पॉईंट आहे, पूर्ण आपल्या गाड्या वगैरे सगळ्या चेकिंग होतात सगळ्याचं. आणि हे वरती मंदिर आहे इकडं बघू शकता. तर आपल्याला वरती जायचं आहे इकडं. आता पूर्ण गाड्यांची आणि आपल्या बॅगांची चेकिंग झालेली आहे. आता आपली गाडी पाठीमागं आहे इकडं. आता आपली गाडी येईल. हे चेकिंग पॉईंट आहे पूर्ण, सगळ्यांना इथं थांबून चेकिंग केली जाते. त्या बाजूला रूम घेतलेली आहे, बघू शकता. त्या ठिकाणी आम्ही रूम बुक केलेली आहे. 100 रुपयामध्ये रूम बुक केलेली आहे. त्याच्या समोर तुम्हाला नाश्ता वगैरे आहे इथं. आणि ह्या साईडला अशी रूम आहे. रूमवरती आलो आहे, जे आम्ही रूम बुक केलेली 100 रुपयामध्ये. हे रूमचं पोर्च बघा, असा पोर्च आहे रूमचा. आणि ही अशी आमची रूम आहे. तीन कोट आहेत. काजी काय कॉस्टिंग पडलं रूमचं? 1000. अच्छा, 1000 रुपीज गेले 1 रूमला. आणि रूमचे 100, रूमचे 1000. हां 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 हां. आवरून झालेलं आहे, फ्रेश होऊन झालेलं आहे. आता बाकीचे सगळे आवरून आहेत. आता आम्ही चाललो आहे दर्शनाला. तिरुमलाच्या दर्शनाला चाललो आहे आता तिरुपती बालाजीला. पण सकाळचे वाजलेले आहेत 9. बघू शकता. आज तारीख आहे 24. म्हणजे आम्ही काल 23 तारखेला दुपारी 2 वाजता कंपार्टमेंटमध्ये बसलेलो दर्शनाच्या लाईनमध्ये. तर आमच्या पुढे 7,000 ते 7,000 लोक होते. आम्हाला दर्शन घ्यायला 11 तास लागले. 11 तास कंपार्टमेंटमधून आम्हाला 11 तासांनी सोडलं. 11 तास झाले की पुढे गेले की 2 तास, म्हणजे 2 तासामध्ये आमचं दर्शन पूर्ण झालं. म्हणजे आम्हाला टोटल दुपारी 2 वाजल्यापासून ते रात्री 12:30 वाजता आम्हाला दर्शन आलं. म्हणजे टोटली दर्शन घ्यायला आम्हाला 11 तास लागले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दर्शनाला येत आहे तुम्ही तर ऑनलाईन पास काढून या. इथे पण पास भेटतात, फक्त थोडासा टाईम लागतो, लाईन असते. रूम पण तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून या. इथेही रूम भेटतात, पण खूप टाईम लागतो. इथं ऑनलाईन पास काढले ना, दर्शन पास, तर तुम्हाला कमीत कमी कंपार्टमेंट 6-5 असं त्या नंबरपर्यंत म्हणजे तुम्हाला सापडून जाईल. नाश्ता करायला आलो इथं. समोरच सगळं नाश्त्याचं आहे, बघू शकता. मेंदूवडा घेतलेला आहे. शौनक मंदिराकडे चाललोय. हे आम्ही सर्वजण आवरून नाश्ता करून मंदिराकडे चाललो आता.
गर्दी बघू शकता, सकाळ सकाळी आलेले गाड्यांची गर्दी. तुम्हाला जर मग दर्शनाला जर यायचं असेल तर ऑनलाईन पास काढून नक्की या. ऑनलाईन पास काढल्यामुळे काय फायदा होतो, इथे तुम्हाला लाईनमध्ये उभं राहायला लागत नाही, जास्त वेळ जात नाही तुमचा अजिबात. हे बघा याचं मार्केट आहे वरती, अशा गाड्या आहेत, त्या तुम्ही अशा गाड्या बुक करू शकता तुम्ही लोकलला फिरायला. त्या साईडला पण अशा रूम आहेत वरती, ही गाडी पार्किंग आहे आणि हे असं मार्केट आहे इकडे, हे तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला काय शॉपिंग वगैरे काय करायचं असेल तरी तुम्ही या ठिकाणी करू शकता, आहे का. केस कापायला बघा इथं गर्दी किती आहे, पाठीमागे इथं केस कापायला आहे, गर्दी बघू शकता तुम्ही, गर्दी किती आहे. आज हे सकाळ सकाळी आलेले भाविक आहेत, आता हे दर्शनाला जातील. आणि तुम्हाला रूम बुक तुम्हाला करायचे असेल तर हे बघा इथं TV काउंटर आहे, दिसते का तुम्हाला, TV काउंटर दिसते का. या ठिकाणी रूम बुक करू शकता तुम्ही, 50 रुपये, 100 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये अशा रूम आहेत तिथं. गर्दी बघा, या सकाळ सकाळी भाविक आले एवढे. फायनली आम्ही आता मंदिराजवळ आलेलो आहे, जवळच मंदिर आहे इथं. असे त्या ठिकाणी असे भाविक झोपलेत बघा, ज्यांना असे रूम नाही भेटते त्याची पाठीमध्ये झोपतात तिथं. अशी कमान आहे बघा मंदिराची. असे सगळे बसलेत बघा दर्शन घेऊन वगैरे कोणाला. आणि त्या बाजूला असं बघा हे तिरुपतीचं मंदिर आहे. हे बघा हे तिरुपतीचं मंदिर आहे मेन. हे सगळं आजूबाजूला असा परिसर आहे. मंदिराच्या खालती आलेलं आहे. हे बघा इथे लोक भाविक कसे बसलेत, भाविक असे पूर्णपणे विश्रांती करत आहेत. आणि या बाजूला बघा, या बाजूला तुम्ही बघू शकता बाळाची मूर्ती आहे, की छान असं केलेलं आहे. अहो वहिनी दक्ष काय झालं.
सोनक काय करतोस? ये इकडे भावांनो, आता बालाजीच्या जवळ तुम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे की आम्ही चालू आहे पद्मावती मंदिर बघायला. तर ते मंदिर मी तुम्हाला दाखवतो कसं आहे बघूया आपण ते. चला आता.